ही देसाई खाडी असून आपण सध्या या खाडीवरील नव्याने बांधल्या जाणाऱ्या पलावा उड्डाणपुलावर उभे आहोत। तब्बल 60 ते 70 कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल 2 दिशांनी बांधला जात आहे। यातील शीळ फाट्यावरून कल्याणकडे जाणाऱ्या डाव्या बाजूच्या उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जून 2025 मध्ये ही बाजू वाहतुकीला खुली केली जाणार आहे। केवळ 1 किलोमीटरचा हा पूल बनवण्यास तब्बल 8 वर्ष लागली। बहुचर्चित आणि वादात सापडलेला हा पूल कधी पूर्ण होणार याची पडताळणी करण्यासाठी जनवाणीने या पुलाची सद्यस्थिती जाणून घेतली। नमस्कार, जनवाणीमध्ये स्वागत। आता आपण आहोत पलावाच्या ब्रिजवरती। अत्यंत गाजलेला असा हा अर्धवट अवस्थेत असलेला ब्रिज गेली कित्येक वर्ष लोकांच्या सेवेसाठी प्रतीक्षेत आहे। सध्या तुम्ही बघताय इथे अत्यंत माती, सिमेंट, कॉन्क्रीटकरण झालेले आहे, लाईट वगैरे लागलेले आहेत। ही एक बाजू आहे जी पनवेलकडनं आणि मुंबईकडनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या थेट मधला जो पलावाचा ट्रॅफिक आहे तो पार करून डायरेक्टली नदी वगैरे पार करून हा नदीवरचा ब्रिज आहे आणि तो थेट ट्रॅफिक मधला जो पलावाचा ट्रॅफिक येतो तो सोडून डायरेक्टली आता डोंबिवली साईडला किंवा जो बदलापूर पाईपलाईनला जो राहणार रस्ता आहे त्या ठिकाणी जाऊन मिळणार आहे। याची अनेक वर्ष लोक वाट पाहत आहेत, कल्याण डोंबिवलीकर वाट पाहत आहेत, त्यांचा जीव गुदमरतोय ट्रॅफिकमध्ये, तरी सुद्धा अजूनही प्रशासन इतकं ढिम्म आहे। त्याच ठिकाणी मेट्रोचं जोरदार, एके ठिकाणी मेट्रोचं इतकं मोठ्या प्रमाणावर जोरदार काम चालू आहे, मात्र हा रस्ता अजून कोणाच्या प्रतीक्षेत राहिलेला आहे। प्रभागातले माजी आमदार राजू पाटील यांनी खूप आवाज पण उठवला होता, उपहासात्मक टीका पण केली होती। कुणाल कामरा याचं उद्घाटन करणार आहेत अशा प्रकारचा उपहास त्यांनी केला होता। तर आता हा रखडलेला जो ब्रिज आहे तो लोकांच्या सेवेमध्ये, आणि आता सध्या काय स्थिती आहे त्याची ती पण आता बघूया। आपल्यासोबत कॅमेरामन आनंद परब आहेत। आनंद परब, सध्या जरा आपण पुढे जाऊया, या कसा काय ब्रिजची काय परिस्थिती आहे ती जरा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवा। इथे लाईट आहेत, अजून साफसफाई बाकी आहे, रस्त्याचं काही ठिकाणी एवढं काही सिमेंट झालेलं नाहीये। ही एकच बाजू आहे, अजून दुसरी बाजूचं काही काम सुरू झालेलं नाहीये। का एवढा विलंब लागत आहे एवढ्या गोष्टींसाठी हे काही कळत नाहीये। अजून नुसते लाईट वगैरे लागलेले आहेत। एकीकडे टोलेजंग इमारतीच्या इमारती आजूबाजूला उभारत आहेत। इथे ही तुम्ही बघताय प्रदूषित नदी पण आहे पलावाच्या एका बाजूने जाणारी। तुम्हाला पुढे दिसेल की रेल्वेचा ट्रॅक पण आहे। या आता आपण हळूहळू या ब्रिजच्या पुढे चाललेलो आहोत। तिथे आता बघताय काय परिस्थिती आहे। तिथे लोढाचं मोठं काम आहे। लोढा एका बाजूला पलावाची लोढा सिटी आहे संपूर्ण, त्या बाजूला आता नवीन कन्स्ट्रक्शन झालेली तुम्ही बघताय। तर संपूर्ण कायापालट झालेला आहे, शहरीकरण आलेलं आहे, परंतु नागरिक सुविधांच्या बाबत मात्र बोंबाबोंब आहे। हा ब्रिज अद्यापही लोकांसाठी खुला झालेला नाहीये। नेमकी कशाची बरी प्रतीक्षा आहे? किमान एक बाजू झाली असेल तरी तो चालू करण्यास सरकारला काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न आता नागरिक विचारतात। आता आपण एक्सप्रिया मॉलच्या इथे आलेलो आहोत। हा ब्रिजचा मध्यम रस्ता आहे। तुम्ही समोर बघताय ती एक वेगळी आर्म आहे, ती अजून अर्धवट अवस्थेत आहे, आणि ही जी बाजू आहे ती आता काम हिचं अद्याप चालू आहे, जी कल्याणकडनं पनवेलकडे जाणार आहे किंवा मुंबईकडे जाणार आहे। तर हा तुमच्या समोर दिसतोय तुम्हाला एक्सप्रिया, फेमस प्रसिद्ध मॉल आहे, पीव्हीआर सिनेमा आहे। सध्या काम चालू आहे हिचं, परंतु समोरच्या बाजूचं काम मात्र चालू नाही। त्याच्याच मागे तुम्ही बघू शकता टोलेजंग इमारत बांधली जात आहे। आता बघूया हा बहुप्रतीक्षित जो पूल आहे तो कधी बांधला जातो। आता तुम्ही बघत आहात तिथे रेल्वेचं काम चालू आहे। रेल्वेवरती तो गटर टाकला, आता त्याचं फिनिशिंगचं काम चालू आहे।
आता हे जे कर्मचारी यांच्याशी बोललो तेव्हा असं लक्षात आलं की साधारणतः 3 महिने अजून लागतील संपूर्ण ब्रिज पूर्ण होण्यासाठी. या गडरचं आता इथे काम तुम्ही बघत आहात. हा जो गडर आहे तो जोडून रेल्वेचा पुढचा गडर आहे आणि हा खालचा जमिनीवरचा गडर आहे. तर असं जोडून आता ते सिमेंट टाकलं जाईल. सध्या पत्र्याचं काम चालू आहे, परंतु तिथपर्यंतचा ब्रिज झालेला आहे. पण अजून बरंचसं काम बाकी आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तर 3 महिने, परंतु पावसाळ्याच्या आधी हा सुरू झाला पाहिजे असा लोकांचं आग्रह आहे. बघूया काय होतं ते. हा जो पलावाचा ब्रिज आहे, साधारणतः 1 किलोमीटरचा ब्रिज जो आहे तो बनवायला तब्बल 7 ते 8 वर्षे लागलेली आहेत रस्ते विकास महामंडळ राज्य सरकारच्या विभागाला. तर हा एवढा प्रचंड मोठा विलंब त्यांना का झाला यासाठी आपण या संबंधित अधिकाऱ्यांची बातचीत केली. त्यांच्या विविध विभागांशी बोलणी करून आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती आता आपण त्यांची बाजू म्हणून सादर करत आहोत. तर या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2018 साली मूळ जो प्रस्ताव आहे, ज्याला ती लोक जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग म्हणतात, ते त्यांनी रेल्वे विभागाकडे पाठवला होता. हा जो पलावाचा ब्रिज आहे तो रेल्वेच्या लाईनवरनं, जी पनवेलला लाईन जाते निजे भागातनं आणि देसाई खाडी, या दोन एक खाडी आहे आणि एक रेल्वे आहे, ह्याच्यावरनं हा ब्रिज जातो. तर त्याच्यामध्ये रेल्वेचा हा मुख्य भाग येतो. तर रेल्वेच्या मंजुरीसाठी म्हणून 2018ला रस्ते विकास महामंडळाने आपला जो मूळ प्रस्ताव आहे तो पाठवला होता. ह्या रेल्वेकडनं मंजुरीसाठी तब्बल 3 वर्ष लागली. म्हणजे 2021 पर्यंत रेल्वेची जी मंजुरी होती ती मिळाली, परंतु या मंजुरीमध्ये पण जवळपास 7 ते 8 वेळा हा प्रस्ताव सुधारित करून रेल्वेने बरेच वेळेला MSRDC कडे पाठवला. या ज्या 7 ते 8 वेळा सुधारणा वेगवेगळ्या सुचवण्यात आल्या त्याच्यामुळे बराचसा कालावधी गेल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मग 2021 नंतर जी आता डावी मार्गिका सुरू होणार आहे पनवेलकडून किंवा शिळी फाट्याकडनं कल्याणकडे, ती जी मार्गिका आता सुरू करण्यात आली त्याच्यामध्ये जमीन अधिकरणाचे काही प्रमुख मुद्दे होते. बरेच नव्हते, परंतु काही जमीन अधिकरणाचे मुद्दे होते जे आजही आहेत. 1-2 प्रकरणं अजूनही प्रलंबित आहेत, परंतु तेव्हा मुख्य हा भाग अधिकरणाचा होता. त्याच्याबरोबर सर्वात मोठी जी समस्या जाणवली गेली अधिकाऱ्यांना ती होती म्हणजे BPCLची. BPCL जवळपास 23 पिलर आहेत. त्यातल्यामधले जेव्हा यांनी काम सुरू केलं, खाडीवरती काम जेव्हा सुरू झालं तेव्हा 2 पिलर बांधून जो आधीचा मूळ नकाशा होता त्यानुसार कामकाज सुरू करण्यात आलं. तेव्हा नंतर लक्षात आलं की BPCLची लाईन जाते, खाली पेट्रोलची लाईन जाते आणि मग त्याच्यानंतर BPCLने आक्षेप घेतले. मग काम थांबवण्यात आलं. मग परत एकदा संपूर्ण आराखडा नव्याने बनवण्यात, परत तो IIT कडे देण्यात, परत तो IIT कडून मंजूर करून मग तो नंतर परत रेल्वेकडे पाठवण्यात, या परत याच्यामध्ये 1 ते 2 वर्षाचा कालावधी गेला आणि परत सुधारित मंजूर नकाशा करून MSRDCला परत संपूर्ण प्लॅन बदली करावे लागले. त्यांनी जी कामं केली होती त्याच्यात बदल करून परत नव्याने सुरू करण्यात आला. त्याच्यानंतर आता हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. तुम्ही आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं की खाली कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. आता त्याच्यावरती डांबर पडेल आणि साधारणतः यांचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की जून पर्यंत हे हा ब्रिज लोकांच्या वापरासाठी म्हणून खुला केला जाईल. याच्यामध्ये एक शेवटचा जो उतार आहे कल्याणच्या ठिकाणी, तिथे एक जमीन अधिकरण अजून बाकी आहे. चर्चा झालेली आहे. प्रांतांनी, तहसीलदार कार्यालयातनं प्रांतीय अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकरण संपवलेला आहे. त्याचा मोबदला पण देण्यात आलाय. त्यालाही लवकरात लवकर काम संपून हा एक साइड तरी डावी बाजू जी आहे ती सुरू होईल असा संपूर्ण विश्वास या अधिकाऱ्यांना वाटतो. आपण त्यांना डाव्या बाजूबद्दल, उजव्या बाजूबाबत पण विचारलं. जो मुंबईकडे जाणार आहे, पनवेलकडे जाणारा जो मार्गिका आहे ती कधी सुरू होणार आहे. तर साधारणतः हे काम संपल्यानंतर जो मूळ GAD जो परत एकदा सँक्शन केलेला आहे रेल्वेने, त्याच्यामध्ये पलावाच्या साईडला रेल्वेचा पण एक ब्रिज आहे. आता सध्या रेल्वेचा एक ब्रिज आणि देसाई खाडीवरचा राज्य सरकारचा एक ब्रिज, असे 2 ब्रिज आहेत.
एक ब्रिजचा वापर हा शिळ फाट्याकडे जाताना करतो, तो रेल्वेचा ब्रिज आहे, छोटा जुना ब्रिज. आणि जो येताना जो नवीन ब्रिज बांधलेला आहे देसाई खाडीवरचा पूल पडल्यानंतर, तो आपल्याकडे कल्याणकडे येण्यासाठी वापरला जातो. तर जो आता रेल्वेचा जो ब्रिज आहे तो पाडण्यात येणार आहे, तो खूप जुना झालेला आहे म्हणून तो पाडण्यात येईल. हे रेल्वेचं ब्रिज पाडून झाल्यानंतर तिथे एकत्रितरित्या जो नवीन ब्रिजचा आपल्या MSRDC जो ब्रिज बांधते आहे त्याची जी उजवी बाजू आहे तिचे गडर टाकण्याचं काम आणि रेल्वेच्या ब्रिजचं गडर टाकण्याचं काम हे एकत्रितरित्या केलं जाईल. आणि त्यानंतर जी उजवी बाजू आहे तिचं काम साधारणतः डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा मानस हे अधिकारी व्यक्त करतात, डिसेंबर 2025 पर्यंत. म्हणजे साधारणतः डिसेंबरच्या एंड पर्यंत संपूर्ण दोनही मार्गिका या खुल्या होतील. गेली कित्येक वर्ष म्हणजे साधारणतः 7 ते 8 वर्ष या ब्रिजची लोक प्रतीक्षा करत आहेत. कल्याण शिळी फाटा आणि विशेष करून हा पलावाचा जो जंक्शन आहे इथे मोठ्या प्रमाणावरती भरमसाठ ट्रॅफिक होतं. ज्यांना काही पलावाला जायचं नाहीये त्यांना सुद्धा या ट्रॅफिक मध्ये अडकून राहावं लागतं. तर आता या अधिकाऱ्यांनी जी संपूर्ण माहिती दिली आहे तो त्याचा अर्थ असा आहे की डिसेंबर 25 पर्यंत हे दोनही पूल लोकांसाठी खुले होतील. आता नागरिक प्रतीक्षेत आहेत. ज्या माहिती अधिकाऱ्यांनी जी माहिती या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्याप्रमाणे जर पूल झाला तर कल्याण डोंबिवलीकरांसाठी ही अत्यंत सुखद घटना असेल. जनवाणीसाठी गणेश ठाकूर, डोंबिवली.